नमस्कार मैत्रिणींनो, 21 तारखेला येणाऱ्या वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा. वडाच्या झाडाचे धार्मिक पौराणिक महत्त्व तर आपल्यापैकी प्रत्येकीलाच माहीत आहे. सत्यवान आणि सावित्रीच्या कथा आपण ऐकतच लहानाच्या मोठ्या झालेलो आहोत. या झाडावर ब्रह्मा विष्णू महेश यांचे स्थान असते असेही मानतात. अर्थात हा ज्याच्या त्याच्या विश्वासाचा भाग आहे. पण तुम्हाला शास्त्रीय कारणं माहिती आहेत का? एक पूर्ण वाढलेले वडाचे झाड हे 200 वर्ष जगते. इतर झाडांपेक्षा कितीतरी पटीने सर्वात जास्त ऑक्सिजन हवेमध्ये सोडते आणि तितक्याच पटीने कार्बन डायऑक्साईड हवेतून शोषून घेते. हवा शुद्ध करण्याचे सगळ्यात मोठे आणि सगळ्यात महत्त्वाचे काम हे वडाचे झाड करत असते. वडाच्या झाडाचे अनेक उपयोग आहेत. वडाच्या झाडापासून अनेक आयुर्वेदिक औषधं तयार केली जातात. अगदी केसांपासून ते स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत या औषधांचा उपयोग होत असतो. यामध्ये त्याच्या वेगवेगळ्या अवयवांचा वडाच्या झाडाच्या वेगवेगळ्या अवयवांचा उपयोग ही औषधं तयार करण्यामध्ये केले जातात. तसेच वडाच्या झाडांवर अनेक प्रकारचे पक्षी घरटी करतात, म्हणजे तिथे बायोडायव्हर्सिटी ही खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते. पण आजकालच्या या युगामध्ये आपण ही झाडाची पूजा कशा प्रकारे करत आहोत? तर खूप जणींना वेळ नाही या नावाखाली बाहेर जी विकत झाडाच्या फांद्या मिळतात त्या फांद्या आणल्या जातात आणि मग त्या फांद्यांची पूजा घरात केली जाते. तर मैत्रिणींनो, हे कितपत योग्य आहे? आपण यावर्षीपासून एक नवीन नियम करूया. आपण कोणत्याही प्रकारे झाडाच्या फांद्या घरी आणून त्याची पूजा करणार नाही. आपण या फांद्या विकणाऱ्यांवर बहिष्कार टाकणार आहोत. तर आपण त्यासाठी काय करता येऊ शकतं? तर आपण नर्सरीमधून एक वडाचं झाड विकत घेऊया. नर्सरीमध्ये अनेक रोपं आजकाल विकायला येतात. आपण ते झाड घरी घेऊन येऊ, त्याची कुंडीमध्ये आपण ते झाड लावू. ते झाड लावणं वाढवणं तुम्हाला शक्य नसेल तर ते झाड आणून आपण त्याची यथायोग्य यथासांग पूजा करूया आणि मग ते झाड आपण आपल्या जवळच्या एखाद्या टेकडीवर, शेतावर, बागेमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला ते झाड लावू आणि मग त्या झाडाचे निसर्ग वाचवण्यासाठी आपण त्याचा नक्कीच उपयोग करूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पूजा करताना खूप जणींना अशी सवय असते की ते घेऊन गेलेलं निरांजन किंवा दिवा त्याच्यामध्ये तो पेटता तिथली फुलवात तेलवात काढून देवाजवळ तशीच ठेवायची. त्यामुळं काय होतं की हे झाडाला बांधलेला दोर वाऱ्याचा झोत आला की ते पेट घेतात आणि अख्खं झाड जळायला सुरुवात होते. अशा कितीतरी वेळा गोष्टी इथे घडलेल्या आहेत. आपण खूप वेळा ते ऐकतो. पूजा झाल्यानंतर वटपौर्णिमा झाल्यानंतर 2 दिवसांनी हे आपण खूप वेळा आपल्याला ऐकण्यात येतं. तर त्यासाठी आपण काय करू शकतो? तर हा दिवा न तिथं ठेवता आपण तो घरी घेऊन आपल्या देवाजवळ ठेवू शकतो. तिथे कुठल्याही प्रकारचा दिवा राहणार नाही याची आपण काळजी घेऊया. एक झाड जळलं तर नवीन झाड यायला किती वर्ष जातात. आपण आपल्या घरच्या कुटुंबासाठी परिवारासाठी तिथे प्रार्थना करत असतो आणि त्या झाडांवरच्या पशुपक्ष्यांची घरटी आपण त्यामुळे उद्ध्वस्त होऊ शकतात. तर ह्याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. तर ते निरांजन तिथे न ठेवता आपण ते घरी घेऊन आपल्या देवासमोर आणून ठेवू शकतो. तसाही आपण निसर्गाचा खूप प्रकारे ऱ्हास करत आहोत. टेकड्या तोडत आहोत, डोंगर तोडत आहोत, नदी नाल्यातला उपसा काढत आहोत. पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण कोणत्या प्रकारची जीवनशैली देणार आहोत याची विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सावध व्हा, सजग व्हा. येणारे सर्व व्रतवैकल्य धार्मिक सणवार आपण जितक्या श्रद्धेनं करू तितकेच विचारपूर्वक डोळसपणे करूया. या पौर्णिमेच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.